नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, पहा, आज TET 2021 याचा सकाळी पेपर झाला आणि त्याची ही स्पष्टीकरणं या ठिकाणी मी आपणासमोर मांडत आहे। पहा, थोडासा उशीर झाला स्पष्टीकरण देण्यासाठी, कारण आज लग्न तिथी होती, त्यामुळे लग्नाला जावं लागलं। संध्याकाळी यायला थोडासा उशीर झाला। आल्याच्या नंतर तोपर्यंत मुलं निघून गेलेली होती, प्रश्नपत्रिका अवेलेबल झाली नाही। ज्यांनी स्कॅन करून पाठवली ती क्लिअर दिसत नव्हती। आपल्या बोर्डवर ज्यावेळी स्टिच केली जायची त्याच्यानंतर पुन्हा टायपिंगला थोडासा वेळ लागला। असो, जरी उशीर झाला असला तरी आपल्याला अचूक प्रश्न आणि त्याची अचूक स्पष्टीकरणं एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। चला तर मग आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात। पहा, 91वा प्रश्न, 91 म्हणजे हा सेट जो आहे, हा संच, माझ्याकडे जो आलेला संच आहे तो ए संच आहे, हे लक्षात ठेवा। आता बाकीचे जे संच असतील त्याच्यामध्ये पण हेच प्रश्न आहेत, फक्त काय आहेत की त्यांचे जे क्रमांक असणार आहेत ते क्रमांक फक्त वेगळे असणार आहेत। आता पहा, ए संचामध्ये जो 91 क्रमांकाचा प्रश्न होता तो काय होता, 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती। आता 10 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे तुम्हाला, मग 10 ही जर त्रिकोणी संख्या दिलेली आहे, या 10चा जर तुम्हाला पाया काढायचा आहे तर मग काय करावं लागतं, या 10ला आपल्याला पहिली स्टेप 2 ने गुणावं लागतं। मग 2 ने गुणल्यानंतर संख्या झाली 20। मग 20 हा कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे हे आपल्याला आता ही सहजासहजी कळतंय की 20 कुणाचा गुणाकार आहे, तर 20 आहे 4चा आणि 5चा गुणाकार, 4 पंचे 20। पण मोठमोठ्या ज्यावेळेस संख्या असतात त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येत नाही, त्यावेळेस मग तुम्ही काय करता, याच्यासाठी आपण सांगतो की ही जी संख्या आहे ही 20, ह्या 20 पेक्षा लहान वर्ग संख्या घ्या। मग याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या काय आहे, 16, या 16चं वर्गमूळ काढा, म्हणजेच काय आहे 4, म्हणजे 4 हा याचा काय झाला पाया। गुणाकारामधली जी लहान संख्या असते तिला आपण पाया म्हणतो। आता ही त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये त्रिकोणांच्या संख्येमध्ये पण पाहिले, अजून गणितामध्ये सुद्धा त्रिकोणी संख्येशी संबंधित खूप आपण उदाहरणं पाहिलेली आहेत। तर या ठिकाणी बघा, याचा त्रिकोणी संख्याचा पाया आला हा 4। आता तुम्हाला काय काढायचे, त्यानंतर 8व्या क्रमांकाने येणारी संख्या काढायची। तर 8व्या क्रमांकाने येणाऱ्या संख्येचा पाया काढायचा आहे, तुम्हाला पाया मिळालाय। याच्यानंतरचा पाया कधी मिळणार आहे, याच्यात 8 मिळवल्यावर मिळेल पुन्हा तुम्हाला मग पाया। मग 4 अधिक 8 बरोबर काय झालं 12, म्हणजे 12 हा त्या क्रमाने येणाऱ्या पुढच्या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे। मग या ठिकाणी 12 हे ऑप्शन कशामध्ये होतं, ऑप्शन 3 मध्ये होतं। त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे। पहा, 92वा प्रश्न आहे, एक काम काही मजूर काही दिवसात करतात, पूर्ण करतात। जर मजुरांची संख्या 2/3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्याच्या किती पट करावी लागेल। आता हा इतका सोपा प्रश्न आहे, इतका सोपा प्रश्न आहे, पण बऱ्याच जणांना काय झाले, सवय पडलेली आहे। आपण कुठलंही न समजून घेता उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करतो, सूत्रामध्ये किमती टाकायचा प्रयत्न करतो। ॲक्च्युअलमध्ये पहा, काम आणि मजूर यांचा जो संबंध आहे हा संबंध दिवसात, इथं काय दिलंय, दिवस दिलेलं आहे। म्हणजे इथं पहा आपल्याला काय दिलंय, मजुरांची संख्या आणि संबंध कोणाकोणाचा आहे, म्हणजे दिवसाचा आणि मजुरांचा संबंध आहे। मग आता दिवसाचा आणि मजुराचा संबंध, आता एक सोपं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो जेणेकरून तुम्हाला हे तोंडी उदाहरण सोडवता येईल। बघा, समजा मी आत्ता असं म्हटलं की 10 माणसं एक काम 1 दिवसात करतात, 10 माणसं एक काम 1 दिवसात करतात, तर 5 माणसे तेच काम किती दिवसात करतील। तर 5 माणसांची संख्या जर आपण निम्मी केली तर दिवसांची संख्या काय होते, लगेच दुप्पट होते। म्हणजे माणसांची संख्या निमपट केली की त्याची संख्या काय होते, दुप्पट होते। म्हणजे हे काय व्यस्त चलन आहे। मग जर या ठिकाणी मजुरांची संख्या 2/3 पट केली तर दिवसांची संख्या काय होणार आहे, 3/2 पट होणार आहे। म्हणजे काय होत असतं, उलट होत असतं। मग 3/2 पट जर दिवसांची संख्या झाली तर 3/2 पट
हे जर आपल्याला सांगायचं झालं तर हे कसं काय सांगणार आहेत आपण, या 2 ने 3 ला भागा, मग बे एक बे, पुन्हा उरले किती 1/2, म्हणजे किती दिवस झाला हा, 1.5 दिवस झाला, मग हे 1.5 पट होईल, 1.5 पट होईल, मग 1.5 आपल्याला या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला, रोमन संख्यांच्या संदर्भात विसंगत पर्याय ओळखा. मी एक रोमन संख्यांचा एक व्हिडिओ यूट्यूबवरती पण अपलोड केला होता आणि आपल्या क्लासच्या मुलांना तर या ठिकाणी झालंच होतं. ज्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिलाय एकही प्रश्न त्यांचा जाणार नाही. काय एम भागिले, आता एम आपण पाहिलं होतं IVXLCDM, बस 7 अक्षर येतं, या 7 अक्षरावर सगळ्या रोमन संख्या आहेत. एम म्हणजे काय आहे, एम म्हणजे आहे 1000. सी म्हणजे काय आहे, सी म्हणजे आहे 100. मग यांचं उत्तर काढायचं जर झालं, कारण भागिले इथं काय सांगितलंय, भागिले एम भागिले सी, म्हणजे जर आपण याचा भागाकार केला तर भागाकार किती येतोय 10. बर पुढचा, कारण आपल्याला विसंगत गट ओळखा असं जर पाहिजे तर आपल्याला हे 4 इंच पण या ठिकाणी निरीक्षण करावं लागणार आहे. मग आता हे सोडून घ्या, इथं काय एक्स एक्स व्ही, मग आपण पाहिले जेवढ्या वेळा एखादा अंक लिहितो एक्स ची किंमत किती आहे ते 10, मग हे 10 + 10 20, 20 अधिक हे व्ही कशासाठी वापरला जातो 5 साठी, मग किती झाले 25, मग झाले 25. 25 गुणिले या ठिकाणी बघा व्हीच्या डावीकडे 1 लिहिलेला आहे, मग व्हीच्या डावीकडे म्हणजे 5च्या डावीकडे 1 लिहिला जातो, तर त्याच्याकडून डावीकडे लिहिल्याच्या नंतर ती संख्या वजा होत असते. म्हणजेच काय 25 गुणिले 4, 25 चोक 100, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 100. बरं आता यांच्या पुढच्यांचं बघू. हा काय एक्स सी म्हणजे काय असतात 100 असतात. XC म्हणजे काय 90, मग या ठिकाणी 90 अधिक, हे अधिक इथं दिलंय एक्स म्हणजे काय 10, 90 अधिक 10 बरोबर किती होत आहेत 100, याचं पण उत्तर 100 आलं. बरं शेवटच्याचं पाहूयात. डी म्हणजे काय, तर डी म्हणजे असतात 500. 500 वजा या ठिकाणी सीडी म्हणजे काय, हा डी असतो 500, सी म्हणजे असतो 100, मग ह्या 500 तून डावीकडे लिहिल्यानंतर हा वजा केला जातो, म्हणजे हा किती होईल मग 400. मग 500 मधून 400 गेले तर किती राहत आहेत 100. मग आता या ठिकाणी जर तुम्ही इकडे येणारी उत्तर पाहिली तर तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. याचं उत्तर 100 आलं, याचं उत्तर 100 आलं, याचं उत्तर 100 आलं, याचं मात्र 10 आलं. मग या गटात विसंगत असणारा पर्याय कोणता असेल, तर ऑप्शन नंबर ए असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला 94 क्रमांकाचा. काय मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली, मग काय झालं तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन होत होता. हा प्रश्न ऑलरेडी रिपीट झालेला आहे, हा 2 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. मी हा प्रश्न याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ ज्यांनी, म्हणजे मला आज एवढ्या जणांचे फोन आले, सर मी तुमच्या क्लासला पण नाही काहीच नाही, पण फक्त यूट्यूबवर तुमचे जे 2-4 आम्ही लेक्चर पाहिले ते 4च्या लेक्चरवर प्रश्न पडलेले आणि त्यातला एकही प्रश्न आमचा चुकलाय नाही, असे फोन कॉल आलेत. काय मिनिट काटा 12 वर असताना जर वेळ पाहिली, आता मिनिट काटा 12 वर आहे, आपण घड्याळ पाहतो मिनिट काटा 12 वर आहे. मग आता यांच्यामध्ये काटकोन कधी होऊ शकतो, तास काटा एक तर 3 वर असेल तेव्हा, नाहीतर तास काटा इकडं 9 वर असेल तेव्हा, बरोबर. इथं एक काटकोन होऊ शकतो किंवा इथं एक काटकोन होऊ शकतो. म्हणजे दिलेली आपल्याला वेळी किती येतं 2 वेळ, एक तर 9 वाजण्याच्या वेळेस काटकोन होतो किंवा 3 वाजण्याच्या वेळेस काटकोन होतो. बरं आता पुढं तेवढंच नाही, ते नाही सांगितलं, इथं आपल्याला डबल सोडवायचंय. तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात आपण पाहिलं काटकोन दिसला तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन असेल. आता अजून 1.5 तासांनी, मग जर या 9 मध्ये 1.5 मिळवला म्हणजे 1 तास 30 मिनिट, आणि ह्या 3 मध्ये पण, कारण आपल्याला अजून दिलंय का कुठं कधी होईल ते नाही माहिती, म्हणून या 3 मध्ये पण जर आपण 1 तास 30 मिनिट मिळवले तर ही वेळ किती होईल, ही वेळ होईल 4:30 वाजण्याची, आणि ही वेळ किती होईल 10:30 वाजण्याची. म्हणजे आपल्याला बघा 10:30 वाजता त्यांच्या दरम्यान किती अंशाचा कोन होतोय हे काढून बघायचंय. त्याच्यामधलं उत्तर असलं तर ठीक, नसलं याच्यात उत्तर तर मग 4:30 वाजताचा टोल या ठिकाणी आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला कोन काढायचा.
आता पहा एकदम सोप्या पद्धतीने मी घड्याळ सांगत असतो. चला आता पहिली वेळ या ठिकाणी काढून घेऊ. पहा हे व्हर्च्युअली आपल्याला जमत असतं. हे व्हर्च्युअली फक्त आता जे मुलं नवीन पाहता येते त्यांच्यासाठी या ठिकाणी मी त्यांना कळण्यासाठी मी या ठिकाणी आकृती काढत आहे. पहा आता इथं किती वाजण्याची स्थिती दिलेली आहे? 10:30 वाजण्याची स्थिती. 10:30 वाजता मिनिट काटा तर शुअर कुठं असतो? 6 वर असतो. हा मिनिट काटा दर्शवण्यासाठी मी या ठिकाणी चंबू हा 6 इकडं, हे 3, हे 9, हे 12 आपल्याला हे समजत असेल. आता इथं पहा 9 म्हणजे 10 कुठे येते? इथं. मग समजा सढळ काटा मी या ठिकाणी 10 वरच धरला. आता याच्या पुढे ज्याच्या पुढे चंबू लिहिला आहे तो काय समजून घ्यायचा तुम्ही. आता यांच्यामध्ये होणारा सढळ कोण पहा. सढळ कोण किती अंशाचा असेल? हे 30 अंश, हे 30 अंश, हे 30 अंश आणि हे 30 अंश. टोटल किती अंश झालेत? 120 अंश. आणि पहा मिनिट काटा जेवढ्या मिनिटांनी पुढे येतो त्याच्या निम्म्या अंशाने तास काटा पुढे जातो. मिनिट काटा किती मिनिट पुढे आलेला आहे? मिनिट काटा आलेला आहे 30 मिनिट पुढं. इथं आपण पाहिलंय 10:30 वाजता म्हणजेच किती? 30 मिनिट पुढे आलेला आहे. मग या 30च्या निम्मे म्हणजेच किती? 15 अंशाने तास काटा हा 10 कडचा तास काटा इकडं कुठं जाणार आहे? 11 कडे जाणार आहे. मग 10 कडचा 11 कडे जर गेला किती अंशाने गेला? या 30च्या निम्मे म्हणजेच किती अंशाने गेला? 15 अंशाने गेला. 10 कडून 11 कडे गेला तर कोण कितीने वाढणार आहे? या ठिकाणी 15 ने वाढणार आहे. मग पहिला जो कोण होता तो किती होता? 120 अंशाचा होता. त्याच्यात जर या ठिकाणी 15 मिळवले तो कोण किती अंशाचा होईल? 135 अंशाचा होईल. मग या ठिकाणी 135 अंश कुठं कंसामध्ये तुम्हाला इथं या ऑप्शनमध्ये दिसतंय का? नाही दिसत आहे. मग या ऑप्शनमध्ये म्हणजे या पहिल्या आकृतीप्रमाणे उत्तर दिलेलं नाही. चला आता मग दुसऱ्या आकृतीप्रमाणे आपण दुसऱ्या या वेळेप्रमाणे म्हणजे आता पुढची जी वेळ आहे ती पुढची वेळ कोणती आपण पाहिलेली आहे? 4:30 वेळ बघूत आपण. 4:30 वेळ पाहतोय. आता मग 4:30 पहा मी पुन्हा घड्याळ या ठिकाणी समजण्यासाठी काढून घेतलं. आता 4 वाजता तास काटा आपण थोडे वेळ कुठे ठेवू? या ठिकाणी 4 वरच ठेवू. आणि 4:30 वाजता मिनिट काटा कुठे? हा 6 वर आहे. आता यांच्यामध्ये होणारा जो सढळ कोण आहे हा सढळ कोण किती अंशाचा आहे? 60 अंशाचा. कारण हे 30 अंश आणि हे 30 अंश. मग 60 अंशाचा सढळ कोण आहे? पण मिनिट काटा किती फिरत फिरत आलाय? 30 मिनिट पुढे आलाय. जर मग मिनिट काटा 30 मिनिट जर पुढे आला तर तास काटा किती अंशाने पुढे जाणार आहे? तास काटा 15 अंशाने पुढे जाणार आहे. मग ह्या 30च्या निम्मे हे झाले 15. ह्या 15 अंशाने तास काटा हा तास काटा इकडे जाणार आहे पुढं. मग ह्या 15 अंशाने कोण या ठिकाणी काय होतोय? कमी. मग हे 15 अंश या 60 मधून काय करावं लागणार आहे? कोण कमी होतोय म्हणून वजा करावं लागणार आहे. मग कोण या ठिकाणी होईन किती अंशाचा? तर 45 अंशाचा होईन. मग 45 ऑप्शन कुठं होता का? तर इथं होता दुसऱ्या नंबरचा. मग अशा पद्धतीने हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. काय? 95 प्रश्न आहे. खालील आकृतीबंधात ही एक चौकट दिली आहे. च्या जागी असणारी संख्या शोधा. मग आता ही मालिका दिलेली आहे या ठिकाणी. पहा काय? 15, 26, 35, 50, 63. जर आपण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की काय ह्या वर्गसंख्या आहेत या क्रमाने येणाऱ्या वर्गसंख्या आणि यांच्यामधला फरक म्हणजे पहा आता हे जे 16 आहेत त्याच्यानंतर पुढची येणारी काय? 25, नंतर काय? 36, नंतर 49, नंतर 64. 64च्या नंतर काय येते? 81. त्याच्यानंतर पुढं 100. मग आता बघा यांच्यात काय असणारा संबंध आहे? तर पहा पहिली जी वर्गसंख्या आहे त्याच्यातून काय झालाय? 1 वजा केला. दुसरी मध्ये मात्र मिळवला. 25 मध्ये 1 मिळवला. इथं बघा 16 मधून 1 वजा केला म्हणून झाले 15. 25 मध्ये 1 मिळवला म्हणून झाले 26. 36 मधून 1 वजा झाला केला म्हणून झाले 35. 49 मध्ये 1 मिळवला म्हणून झाले 50.
64 मधून 1 वजा केला, आता इथं काय करावं लागणार आहे, 81 मध्ये 1 मिळवावं लागणार आहे. मग 81 मध्ये जर 1 मिळवला तर संख्या काय होईल, 82. मग 82 या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 अशा पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे, 96 प्रश्न आहे. 88 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर आहे. आता या प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत पहा या अगोदर पण, आणि एवढी सोपी पद्धतीने आपण कन्सेप्टनुसार पण पाहूत आणि तुम्हाला मी या ठिकाणी सोपी ट्रिक्स पण या ठिकाणी सांगणार आहे. पहा इथं पहा हे ऑप्शन आलेले आहेत, हे ऑप्शन मधून आपण कसं लवकरात लवकर उत्तर काढू शकतो याची एक ट्रिक्स पण सांगेल. आता आपण समजून घ्या की काय आहे, की एक वर्तुळ आहे, म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं वर्तुळ आहे मोठं. या वर्तुळावर काय करायचंय, कुठंही 2-4 बिंदू, पण काय काढायचं आहे, चौरस काढायचा आहे. चौरस जर काढायचंय तर कुठं पण हे बिंदू जातील का, नाही. चौरस काढायचा असतील तर ते बरोबर त्याचा असा चौरसच या ठिकाणी तयार होतो. म्हणजे हे आयत अशा पद्धतीने हा समजा चौरस तयार झाला. आता माझी जी आकृती आहे ती कन्सेप्ट क्लिअर होण्यापुरतीच पाहायची, तुम्ही नाही समजायचं की लगेच आता सर थोडं थोडं आयतासारखं दिसतंय, याला चौरसच म्हणायचं. ओके, आता मग इकडे बघा, हा चौरस वर्तुळामध्ये काढलेला हा चौरस आहे. तर आपल्याला काय दिलंय, वर्तुळाचा परिघ. बरोबर, परिघ म्हणजे काय, ही वर्तुळ काढा, म्हणजे इथून जर तुम्ही अंतर मोजलं तर ही टोटल असं अंतर इथपर्यंत असं किती आहे, 88 सेंटीमीटर आहे. तुम्हाला परिघ दिलाय. मग तुम्हाला जर परिघ दिलाय तर तुम्हाला ह्या परिघावरून तुम्हाला याची बाजू कशी काढता येणार आहे, चौरसाची नाही काढता येणार. मग बाजू जर काढायची तर आपल्याला एक करता येऊ शकतंय. पहा, जर मी या चौरसाचा कर्ण काढला तर तो कर्ण हा कशातून जाणार आहे, केंद्रबिंदू मधून जाईल, आणि बरोबर या ठिकाणी याचा ह्या वर्तुळाचा व्यास तयार होईल. आता बघा, हे वर्तुळाचा व्यास होतोय की नाही, कारण हे बिंदू हे पृष्ठभागावरचे बिंदू आहेत वर्तुळाच्या. या ठिकाणी झाला, याला आपण म्हणतो रेडियस, म्हणजे केंद्रबिंदू ते पृष्ठभागावरील कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे झाला रेडियस. आणि हा पूर्ण याला आपण म्हणतो डायमीटर. बरोबर, म्हणजे आता डायमीटरची जर किंमत निघाली तुम्हाला तर तुम्ही याच्यावरून या चौरसाची बाजूची किंमत काढू शकता. मग आता काय, या चौरसावरून आता तुम्ही डायमीटर कसा काढणार आहेत, परिघावरून डायमीटर कसा काढणार आहेत, कारण परिघावरून डायमीटर काढण्याचं सूत्र आहे 2πr किंवाच πd. 2r म्हणजे d, हे पहा 2 गुणिले r म्हणजे हे पहा हा एक r आणि हा एक r म्हणून किती झाले d. d म्हणजे डायमीटर, म्हणजे इथं πd घेतलं तरी चालतंय, मग आपल्याला डायमीटर मिळेल. मग आता पायची किंमत किती असते, तर पायची किंमत असते पहा 22/7 गुणिले डी ची किंमत काय आहे माहित नाही, पण मिळून किती आलंय, तर मिळून आलंय 88. परिघ किती आलाय, 88 आलाय. मग याच्यामध्ये तुम्ही या डी ची किंमत काढू शकता. मग डी बरोबर पुढं काय पलीकड 88, इकडचे हे 7 इकडचे भागिले तिकडे गेल्यावर झाले गुणिले, आणि इकडचे 22 इकडे गेल्यावर झाले भागिले. मग 22 एक 22, 22 चोक 88, 7 चोक 28. डी बरोबर म्हणजे डायमीटर मिळाला तुम्हाला किती आहे 28, म्हणजे डायमीटरची या ठिकाणी लांबी मिळाली 28. पण याच्यावरून तुम्ही याची बाजू कशी काढणार, तर बाजू काढण्याचा एक फॉर्म्युला आहे पहा. ज्या वेळेस तुम्हाला कर्ण माहिती राहतो, कर्णावरून बाजू कशी काढली जाते, तर बाजू बरोबर कशाची, चौरसाची, बाजू बरोबर कर्ण भागिले वर्गमुळात 2. असं जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी बाजूची किंमत निघते. मग आता बाजू बरोबर आपल्याला काय करायची, कर्णाची किंमत माहिती आहे. कर्णाची किंमत किती आली 28, 28 भागिले वर्गमुळात 2. आता ज्या वेळेस या 28 ला वर्गमुळात 2 ने भागलं जाईल ना, त्यावेळेस याच्या उत्तरामध्ये काय येतं 14. आता याला भागिले वर्गमुळात 2 आहे, 14 गुणिले वर्गमुळात 2
असं हे उत्तर येत असतं या ठिकाणी. म्हणजे इथली अंशातली जी काही संख्या असेल याला वर्गमुळात 2ने जर भागितलं तर ती गुणिले लिहित असताना आपल्याला या ऑप्शनमध्ये लिहित असताना म्हणजे अशा पद्धतीने लिहित असताना ते काय करावं लागतं, आपल्याला 14 वर्गमुळात 2 अशा पद्धतीने लिहावं लागतं. याच्या आधीची पण हे काही प्रश्न पडलेत. मग अशा पद्धतीने 14 वर्गमुळात 2 हे उत्तर कुठं होतं तर पहिल्या ऑप्शनमध्ये होतं. आता याचाच तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो मी, पहा एकदम सोपा शॉर्टकट आहे की काय की आपल्याला इथं बघा येणाऱ्या ज्या संख्या आहेत ना, हा जो तुमचा डायमीटर आहे ना, हा डायमीटर तुम्हाला नेहमी 44च्या पट्टीमध्ये दिला जातो. म्हणजे एक तरी इथं 44 दिलं असतं, नाहीतर 88, नाहीतर अजून आपण 88 मध्ये 44 मिळवले तर किती होतील 132. मग अशा पद्धतीचंच उदाहरण इथं दिलं जातं. जर असं दिलं तर आपण अजून सोप्या पद्धतीने कसं सोडू शकलो असतो, ही कन्सेप्ट न जाणून घेता आत्ताचाच प्रकार आपण कसा शिकलो असतो तर पहा अशा पद्धतीने. काय आता इथं पाय हे 88 आहेत, या 88ला डायरेक्ट मी जर 7/44 ने जर भागला असतं तर उत्तर आलं असतं का नाही. जे काय उत्तर येईल ना त्याच्या पुढे फक्त वर्गमुळात 2 लिहायचं. म्हणजे यांच्या या ऑप्शनमध्ये हे वर्गमुळात 2 हे लिहावंच लागतं. मग आता याला जर मी म्हणलं असतं पहा 44 1 44 44 2 88 7 2 14 हे उत्तर आलं. फक्त लिहित असताना काय लिहायचंय वर्गमुळात 2. म्हणजे अशा पद्धतीने उत्तर आलं. मग इथं 44 जर संख्या असती तर काय लिहिलं असतं तुम्ही 44 1 44 44 1 44. मग उत्तर काय आलं असतं तर उत्तर आलं असतं 7 वर्गमुळात 2 132 असतं. उत्तर काय आलं असतं. आणि हेच प्रश्न रिपीट होत आहेत पहा, फॉर्मॅटच्या बाहेर टीईटीचे प्रश्न जात नाहीत. म्हणून तुम्ही अगोदरच्या प्रश्नपत्रिका थोड्याशा फोकस करत चला. 97 प्रश्न आहे पहा, काय प्रत्येकी 1.75 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19.25 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावं लागेल. म्हणजे आता ही दोरी कापायची कशी कापायची, दुपदरी करून कापायची. मग आता इकडे बघा टोटल दोरीची लांबी किती आहे 19.25. आता 19.25 लिहिताना कसे लिहितात पहा 19.25 याला आपण म्हणतो 19.25. आणि कितीचा तुकडा करायचा आहे तर 1.75 मीटरचा तुकडा करायचा आहे. मग जर याला आपण 1.75 ने भागलं तर तुम्हाला या ठिकाणी त्या दोरीचे किती भाग होईल हे कळलं. मग ती भाग करण्यासाठी दोरी किती कापावं लागते ती पुढच्या भागात आपल्याला पाहता येईल. मग आता याला आपण काय केलं 19.25 ला 1.75 ने भागून घेतलं. आता पहा अंशामध्ये पण दशांश चिन्हानंतर 2 अंक येतं आणि छेदामध्ये पण दशांश चिन्हानंतर 2 अंक येतं. म्हणजेच काय अंशात आणि छेदात जर मी या वरच्या संख्येला जर 100 ने गुणलं आणि खालच्या संख्येला 100 ने गुणलं, आपण पाहिलेलं आहे पहा गणिताचा नियम आहे की अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणलं किंवा समान संख्येनं भागलं तर उत्तरात काही फरक पडत नाही. मग याला जर मी 100 ने गुणलं तर उत्तर काय येणार आहे 1925 आणि याला जर 100 ने गुणलं तर उत्तर काय येणार आहे 1925. ॲक्च्युअलमध्ये मी गुणलंच नाही. तुम्ही काय करा फक्त दशांश चिन्ह खोडून काढा. जर समान अंक असतील दशांश चिन्हानंतर समान अंक असतील तर दशांश चिन्ह काय करतो आपण खोडून काढतो. मग अशा पद्धतीची संख्या तयार झाली. म्हणजे जेणेकरून आता आपल्याला याचा भागाकार करणं सोपं जाईल. आता इथं पहा एकक स्थानी 5 आहे म्हणजे याला 5 ने भाग जाणार आहे. अजून तुम्हाला जर कळत असलं तर एवढं कळत आहे हे पहा 25 75 ह्या ज्या संख्या आहेत 25च्या पटीत येते म्हणजे याला 25 ने भाग जाणार आहे. जेवढ्या मोठ्या संख्येने भाग देणार तेवढ्या लवकर उत्तर येणार. जर मी याला 25 ने भाग दिला तर काय 25 150 25 7 175 म्हणजे इथं 7चा भाग गेला. बर इथं 25 7 175 175 आणि हे इथं किती येतं 92 म्हणजे यांच्यातला फरक कितीचा आहे 17चा. मग हे 17 जर अजून पुढे लिहिले तर पुन्हा संख्या होती 175. मग पुन्हा 25 7 175 म्हणजे आलं काय 77/7. मग 7 1 7 7 1 7 आणि 7 1 7 या ठिकाणी त्या दोरीचे किती भाग होणार आहेत 11 भाग होणार आहेत. आपल्याला इथं 11 भाग होणार एवढं उत्तर कळालं. मग आता दोरी 11 भाग करायचे आपल्याला. दोरी मग आता कशी करायची आपल्याला दुपत्री करायची. म्हणजे ही दोरी मी अशी दुपत्री केली, याचं हे टोक आणि ह्याचं हे शेंडा दोन्ही शेंडे असे एकत्र घेतले
आणि आता कापायला सुरुवात केली. आता दुपदरी करून कापतोय. मग ज्यावेळेस मी एकदा कापणार आहे पहा, असं एकदा कापलं तर भाग किती होत आहेत? दोरीचा हा एक भाग होईल, हा दुसरा एक भाग होईल आणि संपूर्ण मोठा हा असा एक तिसरा. असे किती भाग होतील? 3 भाग होतील. किती भाग होतील? 3 भाग होतील. आपल्याला किती भाग करायचे? टोटल 11 भाग करायचे. मग आता मी पहा, एकदा कापलं की झाले 3 भाग, एकदा कापलं की झाले 3 भाग, दोनदा कापलं की काय होणार आहे? पुन्हा हा एक भाग आणि हा एक भाग वाढला, बरोबर आहे की नाही? हा इकडचा भाग तर आपण अगोदरच मोजलेला आहे, म्हणजे भाग किती झाले? 5. दोनदा कापलं की 5 भाग, तीनदा कापलं, तिसऱ्यांदा कापलं की काय होतंय? पुन्हा इथले हे 2 भाग वाढले, म्हणजे किती झाले भाग? 7 भाग. चारदा कापलं की पुन्हा होतंय काय? पुन्हा 2 भाग वाढले, 9 भाग. 5दा कापलं की पुन्हा हा एक भाग आणि हा एक भाग वाढला, म्हणजे 5व्या वेळेस कापल्याच्या नंतर किती भाग मिळत आहेत? 11 भाग. म्हणजे ही दोरी आपल्याला किती वेळा कापावी लागेल? तर किती वेळा कापावी लागेल? 5 वेळा. म्हणजे अशा पद्धतीने उत्तर मिळालं. त्याच्यानंतर 98 क्रमांकाचा प्रश्न पहा. एका संख्येत 15, 11 आणि 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती असू शकेल? आता ॲक्च्युअल मध्ये आपल्याला इथं अशी जर संख्या काढायची असेल तर शक्यतो लसावी विचारला जातो. पण आता या ठिकाणी बघा, आता लसावी कोणत्या संख्यांचा लसावी काढायचा आहे? तर आपल्याला 15, 11, 12 यांचा लसावी काढायचा आहे. मग यांचा लसावी काढताना आपण काय करतो? या संख्या मांडून घेतो. हे 15 झाले, 11 झाले, 12 झाले, हे जर आपण असे ब्लॉकमध्ये मांडून घेतले आणि यांना जर आता यांचा लसावी काढण्यासाठी भागलं. आता पहा, या 3ही संख्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही. का? कारण मध्ये 11 संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, तिला 3नेच भाग जातो. मग मिनिमम 2ला जात असला तर 2ने द्या. तर ह्या 15ला आणि 12ला 3ने भाग जाईल. मग दिला आपण 3ने भाग. मग 3 5 15, 11 जसेचे तसे लिहिले, 3 चौक 12. आता या ठिकाणी जातोय का भाग? बर. आता ह्या 5ला पण भाग जात नाही, कारण 5 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 4ला जाईन. पण आता मग हे 3ही वेगवेगळे, कारण हे 3ही असामायिक अवयव आहेत. मग आपण पाहिलेलं आहे काय की लसावी म्हणजे काय? सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. मग हे सामायिक असणारा 3, 3 5 15, 15 चौक 60. आता 60 गुणिले 11 करायचंय. हे 60 गुणिले 11. आता पहा, 11 0 0, 11 सक 66. उत्तर किती आलं? 660. म्हणजे 660 अशी संख्या आहे, ती लहानातली लहान संख्या आहे, तिला या संख्यांनी भाग जाणार आहे. कुणी जाणे भाग जाईन? 15ने जाईन, 11ने जाईन, 12ने जाईन. पण प्रत्येक वेळी बाकी किती उरते? 4 उरते. मग 660ला तर भाग जाईन, बाकी जर 4 उरायची असेल तर याच्यात काय करावं लागेल? 4 मिळवावं लागेल. मग संख्या काय होईल? 664 होईल. बर, 664 ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का? नाही दिसत. 660 दिसतंय. कधी कधी तुम्ही पहा, असं उत्तर कष्टाने काढताना लगेच ठिकाणून बसता, मग हे चुकण्याचे लक्षण आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? मग आता ती संख्या जी आहे ती 660च्या पटीमध्ये असली पाहिजे. 660, कारण आता पुढं 660ला जर मी 2ने गुणलं तर त्या संख्येला या संख्येने भाग जाईन, फक्त त्याच्यात 4 मिळवायचा दरवेळेस. मग आता मी काय करतो? हे जे 666 आहेत ती 660 आहेत, याला काय करतो? 2ने गुणतो. मग आता पहा, हा 0, 2ने याला गुणलं काय होणार आहे? 0. बेसक 12 2 हातचा आला 1, पुन्हा बेसक 12, 12 ने 1 13, मग काय झालं? 1320. आपल्याला काय मिळायचं आहे? त्याच्यात 4, मग किती होईल? 1324. 1324 कुठं ऑप्शन मध्ये दिसतंय का? नाही दिसत. 1316 दिसतंय, नाही ऑप्शन. मग काय करणार? पुढं अजून पुन्हा 660ला 3ने गुणून काढा. आता 3 0 0, 3 सक 18, 18 8, हातचा आला 1, पुन्हा 3 सक 18, 18 ने 1 19, 1980. फक्त आपल्याला काय करावं लागेल? 1980ला भाग जाणार आहे, त्याच्यात 4 मिळवल्यावर मग नाही भाग जात. मग 4 मिळवला तर बाकी किती उरणार आहे? 4 उरणार आहे. ही बाकी उरण्यासाठी आपल्याला हे 4 या ठिकाणी मिळवावं लागतं इथे. मग आता इथं जर आपण पाहिलं तर मग होईल काय संख्या? 1984. मग 1984 ही संख्या या ठिकाणी मिळली, म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे आलेलं उत्तर आहे.
चला पुढचा प्रश्न पाहायचा. आता 99वा प्रश्न आहे आणि थोडीशी पदावली आहे पहा या ठिकाणी. आपण हे दोन्ही पण फॉर्म्युल्याने पण सोडू शकतो, बीजगणिताचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याने पण सोडू शकतो आणि ही सहज एकदम साध्या पद्धतीने पण सोडू शकतो. याला फक्त थोडासा वेळ जास्त जाईल. मग हा 99 क्रमांकाचा प्रश्न आहे पहा. काय आहे या ठिकाणी दिलेली संख्या पहा 6.5 आहे, 3.3 आहे, वजा 2 पॉईंट. मग आता हे एका कंसातल्या क्रिया आपल्याला अगोदर कराव्या लागतात, पण त्याच्यामध्ये पण करत असताना आपण काय करतो, कंस भागोबे हा एक नियम वापरतो. आणि आता इथं तर मात्र वजाबाकीचे, मग वजाबाकी असते ना, आता एकच चिन्ह आहे. मग आपण अशा वेळेला काय करतो की समान चिन्ह असणाऱ्या संख्यांची बेरीज केली जाते. मग आता बघा 6.5 मधून एकदा हे वजा करायचे, पुन्हा आलेल्या उत्तरातून पुन्हा ते वजा करायचे. त्याच्यापेक्षा आपल्याला वजाबाकी करणं, डबल करण्यापेक्षा बेरीज करणं आपल्याला जास्त सोपं जातं. या दोन्हींची बेरीज करा, कारण यांना समान चिन्ह आहे. मग हे झाले 5 अधिक 3, मग किती झाले 8. आणि हा 2 आणि 3 किती झाले 5. मग उत्तर काय आलंय 5.8. म्हणजे 6 मधून 5.8 गेले. आता या ठिकाणी मी करतोय बरं का, इथं लिहून काढतोय. हे आपलं वरचं उत्तर 6.5 मधून 5.8 गेले. मग आता या ठिकाणी पहा, याच्यातून 5तून 8 जात नाही म्हणून आपण हातचा या ठिकाणी घेतला, झाली संख्या हे 10. 15तून 8 गेले, खाली राहिले 7. आणि इथला हा आपण 6 घेतला म्हणजे इथं राहिले होते 5, 0. मग इथं उत्तर काय आलं 0.7. म्हणजे या अख्ख्या कंसाचं उत्तर काय आहे, तर अख्ख्या कंसाचं उत्तर आहे 0.7. पुढचा कंस चेक करा. आता पुढच्या कंसात काय सरळ सरळ बेरीज आहे. ही बेरीज करून घेऊ आपण. 2.25 अधिक 0.25 अधिक 3.2. आता या 2च्या पुढं काय नाही म्हणजे काय असतो, 0 असतो. मग यांची बेरीज करा बरं. 5 आणि 5 10, 0 हातचा आला 1. बरं हे 6 आणि 1 या ठिकाणी 7. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, त्याच्यानंतर 2 आणि 3 5, म्हणजे या ठिकाणी आलं 5.70. बरोबर. आता या दोन्हींचा काय आहे, या ठिकाणी गुणाकार आहे. कोणाचा गुणाकार 0.7चा आणि 5.70चा. मग आता आपण गुणाकार करून घेऊ. आता या 7ने या संपूर्ण संख्येला गुणायचं आहे. नंतर आपण दशांश चिन्ह देऊ. याच्यामध्ये किती आहेत 2. हा 0ला व्हॅल्यूच नाही, म्हणजे आता याच्यामध्ये दशांश चिन्ह 1 आणि याच्यामध्ये 1, म्हणजे आपल्याला येणाऱ्या उत्तरामध्ये 2 डावीकडे घ्यायचंय. मग आता या 7ने याला गुणून घ्या. 7 49 9, हातचे उरले 4. पुन्हा 7 5 35, 35 आणि 4 39, लिहिले 39. फक्त आता उत्तराला चिन्ह म्हणजे याच्यातली एक संख्या आणि याच्यातली एक संख्या, असं 2 घरांना चिन्ह डावीकडे जावं लागेल. उत्तर काय आलं मग 3.99. हे 3.99 उत्तर कोणतं आहे, वरच्या बाजूचं आहे. म्हणजे अख्ख्या वरच्या बाजूला उत्तर किती आलंय 3.99 आलं. बरं आता छेदस्थांच्या संख्या पाहू. हे मी पुसून काढतोय. आता छेदस्थानी काय काय पहा. इथे पहा 1.8, 1.8 आणि 1.4 यांची काय आहे बेरीज. मग इथं पहा 8 आणि 4 12, 12 2, हातचा आला 1. मग हा झाला 1 आणि हा 1 आणि हा 1, किती झाले 3, 3.2. ही या कंसाची बेरीज झाली. बरं आता पुन्हा या कंसाची, या कंसात मात्र वजाबाकी आहे. मग आता वजाबाकी पहा, या 5तून 3 जातोय ना जातोय. मग 5तून 3 गेले, खाली राहिले 2. 6 मधून 3 गेले, खाली राहिले 3, झालं 3.2. म्हणजे ह्या कंसाचं पण उत्तर 3.2 आणि या कंसाचं पण उत्तर 3.2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, गुणाकार करायचंय. 3.2 ला 3.2 ने गुणायचंय. मग आता इथं पहा थोडक्यात काय करायचंय, 3.2 चा वर्ग करायचा आहे. 3.2 चा वर्ग म्हणजे आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढत असताना काय करतो पहा, काय करतो ह्या पहिल्या संख्येचा वर्ग लिहितो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय तर इथं 32चा वर्ग काढायचा आहे. मग 32 गुणिले 32 एक तर गुणाकार करून काढा. पण आपल्याला जर वर्गाची पद्धत जर माहिती असेल तर ती एकदम सोपी आहे. काय, या 2चा वर्ग किती होतो 4. त्याच्यानंतर काय करायचं, या दोन्हींचा असणारा गुणाकार आणि त्याला 2 ने गुणायचं. बर मग आता इथं 3 दुने 6 आणि त्याची दुप्पट करायची. किती झालं 6 दुने 12, 12 आला 2, हातचा आला 1. पुन्हा काय करायचं, ह्या संख्येचा वर्ग. मग 3चा वर्ग किती होतो 9, 9 आणि हा 1 10. म्हणजे या ठिकाणी उत्तर. आता या उत्तरामध्ये काय करायचं, इथला 1 अंक आणि इथला 1 अंक, असे 2 अंक. म्हणजे उत्तर किती आलं 10.24.
कोणत्या कंसाचं? या कंसाचं 10.24 आलं पहिल्या कंसाचं. बरं, आता दुसरा कंस, दुसरा आधी आता पाहूत. हा या ठिकाणी मी इकडे पाहतोय हा कंस, यांचा गुणाकार आपल्याला. आता इथं यांची काय आहे? बेरीज. मग आता बघा बेरीज, हा 5 आणि 5 किती होतंय? 10 0 हातचा आला 1. आता मी इथं आडव्या पद्धतीने आडव्या मांडणीनुसार करतोय, पण तुमच्या लक्षात येईल हा 1 हा दशक स्थानचा आहे, हा 2 दशक स्थानचा आहे, मग झाली 3 आणि हे 2 5. या ठिकाणी झाली संख्या 5. हे 25 आणि 25 तुम्हाला कळतंयच 50 होत आहेत म्हणून. आणि हे काय 2.50, म्हणजे याचं उत्तर आलं 2.50. आता इथं गुणिले. बरं, याच्यातून काय करायचं आहे? आता वजा करायचं आहे. पहा मग किती वजा करायचे आहेत? 1.75. हे 4.25 मधून वजा करायचं आहे. मग करा बरं वजाबाकी. आता वजाबाकीच्या पद्धतीनेच करा, म्हणजे आपल्याला सहजासहजी इथं या ठिकाणी लक्षात येईल. 1.75. मग 5तून 5 गेला, खाली राहिला 0. 2तून 7 जातो का? नाही. मग इथला 1 आपण काय केला? इथं 3च ठेवले, 1 सुट्टा करून घेतला. ही दशमान परिमाण पद्धती आहे. मी हे 10 आणि हे 2 झाले 12. 12तून 7 गेले, खाली राहिले 5. इथं संख्या आता मगाशीच काय झाली होती? 4च्या ऐवजी आपण 3 केली होती. मग 3तून 1 गेला, किती आलं? 2. मी इथं पहा 2.50 2.50 म्हणजेच 50 हा 0 नसला तरी चालतो, म्हणजे 2.5. मी इथं 2.5चा काय वर्ग? 25चा वर्ग. 25चा वर्ग किती होतो माहिती आहे आपल्याला? 625. याच्यातला दशांश चिन्ह नंतरचा 1 अंक आणि याच्यातला 1 अंक, असे किती अंक पाहिजे? 2. म्हणजे या कंसाचं उत्तर काय आलं? 6.25. आता हे 6.25 आणि इकडचे हे 10.24 यांचा काय या ठिकाणी? यांची आहे वजाबाकी. ह्या कंसाची काय आहे? वजाबाकी. मग आता ती वजाबाकी आपण करून घेऊ. मग ह्या 24 मधून 25 जाणार आहेत का? नाही जात. मग हा 4 मधून 5 जात नाही. मग आपण काय केला? इकडचा 1 सुट्टा करून घेतला. इथं संख्या झाली 1, इथं झाले 10. 10 आणि 4 14. 14तून 5 गेले, खाली राहिले 9. 14तून 5 गेल्यावर खाली राहिले 9. त्याच्यानंतर पहा आता ह्या 1 मधून हा 2 जाणार आहे का? नाही. मग आता याला इकडं जावं लागलं. इकडं तर काय? इकडं 0 आहे. मग इथं ला आता त्यांनी 0 ठेवला आणि इथं घेतला. इथं काय झाली संख्या? 10. मग ह्या 10तून आपल्याला इथं जायचं. इथं मग हा इथून इथं गेला, इथं काय होईल? 9. इथं होईल हा 1 झाली होती, म्हणजे झाली संख्या 11. 11 मधून 2 गेले, खाली राहिले 9. 11 मधून 2 गेले, खाली राहिले 9. त्याच्यानंतर पुढं काय? 10 होती संख्या, 10.24 संख्या होती. बरं, हा पुढं आता 9 राहिला होता. इथं हा 9 राहिला होता. मग 9 आणि इथं हे 6. या 9 मधून 6 गेले, खाली राहिले किती? 3. मग इथं झालं 3.99. आता इथं 3.99 आहे, वरती सुद्धा काय आहे? 3.99 आहे. म्हणजे अंशात आणि छेदात असणारी संख्या सारखीच भरली. मग हे 3.91 3.9 3.91 3.9. उत्तर किती आलं? 1. 1 कुठं आहे? तर या पहिल्या ऑप्शनमध्ये आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. 100वा प्रश्न आहे. एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 42 सेंटीमीटर आहे. जर मैदानाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती? मग आता इथं बघा, प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या की असं एक वर्तुळ आहे. नाही निघलं वर्तुळासारखं, समजा वर्तुळ आहे. आता या वर्तुळावर काय सांगितलंय की आयत आहे, म्हणजे आणि त्याचे जे बिंदू आहेत हे बिंदू सगळे कसे आहेत? या परिघावर आहेत. कोणाच्या परिघावर आहेत? त्या वर्तुळाकृतीच्या. आता असं असणार हे ग्राउंड आहे, बरोबर. याची लांबी किती आहे? तर याची लांबी आहे 56. ही लांबी आहे 56. आणि या ठिकाणी जर रुंदी बघितली तर रुंदी किती आहे? 42. लांबी आणि रुंदी या ठिकाणी तुम्हाला दिली. आणि तुम्हाला विचारलंय काय? तर उर्वरित बागेचं क्षेत्रफळ सांगा. आता उर्वरित बागेचं जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्हाला काय माहिती या ठिकाणी असणं गरजेचं आहे? म्हणजे सेम मगाशी आपण जे पाहिलंय ते काय असणं माहिती गरजेचं आहे? या ठिकाणी तुम्हाला कर्ण माहिती असणं गरजेचं आहे. जर कर्ण कळाला
तरच तुम्हाला ही बाजू या ठिकाणी कळन. मग आता इथं पहा, इथं हा आयत, मग आयत जर आहे तर आयताच्या इथं पहा, इथं काय असतो, काटकोन होत असतो. समोरासमोरच्या ज्या बाजू असतात त्या समान मापाच्या असतात आणि प्रत्येक कोण काटकोन असतो आयतामध्ये. मग जर इथं आयत आहे तर हा कोण आहे 90 अंशाचा. हा कोण किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. मग एक बाजू तुम्हाला मिळाली, एक बाजू किती आहे 42 आणि ही बाजू किती आहे 56. मग ही बाजू सुद्धा किती असेल 56. म्हणजे दोन बाजू मिळाल्यात आणि हा काटकोन त्रिकोण तयार झाला. पहा इथं काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला मी बेसिक त्रिकुट याच्या आधी पण मी व्हिडिओ केलेले आहेत, आता पण पायथागोरसच्या मेन बेसिक असणाऱ्या त्रिकुटावरचा प्रश्न आहे. पहा म्हणजेच काय 3 4 5 हे गुणोत्तर बऱ्याच प्रमाणात विचारलं जातं. मग आता एक बाजू 3 पट असताना दुसरी बाजू 4 पट असली तर कर्ण किती येतो 5 पट येतो. मग आता इथं पहा ही 3 पट आहे का एखाद्या संख्येची, ही 4 पट आहे का एखाद्या संख्येची, तर आपल्या लक्षात येतंय कशाची आहे. तर पहा ही 3 पट आहे आणि ही 4 पट आहे. कोणत्या संख्येची आहे तर 17 त्रिक 42 13 त्रिक 42 13 चौक 52 नाही 14 त्रिक 42 14 चौक 56 14 पंच. तर 14 त्रिक 42 आणि 14 चौक 56 म्हणजे या ठिकाणी एक बाजू आलेली आहे 3, एक बाजू आलेली आहे 4, यांचं गुणोत्तर 14 पंचे 70. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे जे कर्ण आहे हा कर्ण मिळाला. 14 पंचे किती 70 म्हणजे 70 या ठिकाणी आपल्याला हा कर्ण या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. मग आता कर्ण जर 70 आहे तर तुम्हाला यालाच आपण ह्या कर्ण ह्या आयताचा हा कर्ण आहे. पण वर्तुळाचा जर पाहायला झालं तर वर्तुळाचा हा काय डायमीटर आहे, वर्तुळाचा हा काय व्यास आहे, वर्तुळाचा हा काय व्यास. मग व्यासाची लांबी तुम्हाला मिळाली. मग व्यास जर 70 आहे तर त्रिज्या किती आहे, त्रिज्या आहे 35. मग आता तुम्हाला या दोन्हीचे पण क्षेत्रफळ काढता येतील. मग अशी तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ काढता आलं असतं पण तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येत नव्हतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी याचा डायमीटर काढावा लागला. आता या ठिकाणी आपण हे उत्तर सोडवू शकतो. पहा मग काय कसं सोडणार तर पहा वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण, पाय आर वर्गने काढतो बरोबर. मग पायची किंमत किती असते 22/7 ही पायची किंमत असते गुणिले आरचा वर्ग. आता आर आपला काय मिळाला होता या ठिकाणी त्रिज्या मिळालेली होती आपली 35. मग इथं 35 गुणिले 35 म्हणजे 35चा वर्ग. याने काय मिळणार आहे तुम्हाला तर याने मिळणार आहे तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ काढून घेऊ. 7 × 7 7 5 35. मग आता 22 गुणिले 5 मग 22 गुणिले 5 किती येतं 110. 110 गुणिले 35 बर. आता हा 0 हा इकडं आधी लिहून घेतो मी. मग 11 ने 35 ला गुणायला आता 0 आधीच लिहून टाकला मी. 11 5 55 55 5 हातचे आले पुन्हा 5 पुन्हा 11 त्रिक 33 33 अधिक 5 मग 33 अधिक 5 बरोबर 38. या ठिकाणी हे क्षेत्रफळ मिळालं तुम्हाला. हे कुणाचं मिळालं तर हे मिळालं आपल्याला वर्तुळाचं. मग आपल्याला जर आयताचं काढायचं असेल तर कसं काढावं लागेल, आयताचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणिले रुंदी. मग लांबी या ठिकाणी किती आहे, लांबी आहे 56 गुणिले रुंदी किती आहे 42. याचं क्षेत्रफळ त्यातून वजा केलं की उरलेलं राहिलं. मग आता यांचा गुणाकार करा. 42चा पाढा 56 पर्यंत मग किंवा 56चा पाढा 42 पर्यंत कोणता पण मानता येईल का तुम्हाला. इथं 40चा पाढा तयार करता येईल. 40चा पाढा म्हणजे 4चा पाढा 6 पर्यंत तो म्हणता. मग 4 सख किती होता 24 म्हणजे झालं 40 सख किती 240. मग 40 सख केलं तर ह्या 2चा सुद्धा पुन्हा तुम्हाला सख करावं लागेल. बेसख 12. मग या 40 मध्ये जर 12 मिळवले तर ही संख्या काय होईल 152 ती 252. मग 252 झाले. 42 सख 252 मग 52 आले 2 खाली राहिले 25 पुन्हा 42 पंचे
मग 4 पंचे किती होतात 20 म्हणजे झाले 200 आणि 2 पंचे 10 मग काय झाली संख्या 210. हे 210 अधिक हे 25 मग किती झाले 235. आता हे 235 आपल्याला कशातून वजा करायचे, मग आपण यांची वजाबाकी करणार आहोत. मग आता यांची वजाबाकी करतोय. 0तून 2 जात नाही म्हणून 10तून 2 गेले, खाली राहिले 8. बर, आता इथं आपण 0 न घेता 10 घेतला होता. 10तून 2 गेल्याच्या नंतर 8 राहिले, मग इथं झाला 4. 4मधून 5 जातात का नाही म्हणून पुन्हा इथं 8च्या ऐवजी इथं घेतले 7. इथं झाली पुन्हा संख्या 14. मग 14तून 5 गेले, खाली राहिले 9. पुन्हा 7तून 3 गेले, खाली राहिले 4. 3तून 2 गेले, खाली राहिला 1. 1498 या ठिकाणी उत्तर आले. हे तर मग 1498 कुठं आहे ऑप्शनमध्ये, तर इथं आहे. अशा पद्धतीने हे देखील आपण या ठिकाणी प्रश्न सोडलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. सविताचे मासिक वेतन किती आहे. सविताला मासिक वेतन आहे 10,000 रुपये. ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/2 पट आहे. 10,000 ही रक्कम कोणाच्या 1/2 पट आहे, तर वेदिकाच्या रकमेची आहे. वेदिकाचा मासिक वेतनाची रक्कम ही आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर सविता आणि आशिया यांच्या मासिक वेतनातला फरक. आता बघा इथं कोण कोण आहेत नीट समजून घ्या. इथं आहे सविता, अजून कोण आहे, नंतर आहे वेदिका आणि नंतर कोण आहे, नंतर इकडं आशिया. तिघी जणी आहेत. यातला सविताचा पगार तुम्हाला माहिती आहे, या दोघींचा पगार माहित नाही. सविताला पगार किती आहे, सविताला पगार आहे 10,000. पण हा वेदिकाच्या 1/2 पट म्हणजे वेदिकाच्या समजा पहा वेदिकाचा 1 पट आणि हा काय आहे 1/2 पट. 1/2 पट म्हणजे काय 1.25 पट. मग पहा म्हणजे 1/2 पट म्हणजे 10,000 तर 1 पट म्हणजे किती हजार. मग इथं जर तुम्ही x टाकला की आपल्याला उत्तर काढता येते सहजासहजी. इथं जर तुम्ही x टाकला मग काय करतो आपण तिरकस गुणाकार. तुम्हाला किंमत कोणाची काढायची x ची, मग x एकटाच ठेवला. या ठिकाणी मी इथं लिहितो वाटलंच तर नंतर आपण खुडून काढू. मग आता इथं x बरोबर हे काय करायचे, हे दोन्ही हे बरोबर चिन्हाच्या इकडे लिहायचे आणि कुठं लिहायचे अंशस्थानी. मग हे झाले 10,000 गुणिले हा 1च आहे. मग 1 गुणिले घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही. भागिले मात्र इथली संख्या घ्यावी लागते, भागिले 1.25. आता मग अशी मी पहा दशांश चिन्हानंतर याच्यात 2 अंक आहेत छेदात पण अंशात आहेत का नाहीत. मग जर वाढवायचे ठरले ज्याच्यात कमी दशांश चिन्हानंतरचे अंक असतील त्याच्यात काय करायचं, तेवढ्या वेळा 0 लिहायचा आणि दशांश चिन्ह खोडून काढायचं. मग आता या ठिकाणी पहा 10,000 ही संख्या आहे, दशांश चिन्ह कुठं आहे तर इथं आहे. मग आता आपल्याला याच्यात दशांश चिन्ह नंतरचे 2 अंक आहेत किती आहेत 25. याच्यात 2 करायचे म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल 2 वेळा 0 लिहावं लागेल. आणि आता दशांश चिन्ह जर खुडून काढलं तर वरती संख्या काय तयार झाली, तर वरती संख्या तयार झाली पहा किती, हे 10 लाख आणि खाली झाली 125. जर आपण दशांश चिन्ह खोडून काढलं खोडून आपण समजा खाली झाली किती 125 आणि वर झाली 10 लाख. मग आता 125 ने 10 लाखाला भागायचंय. मग आता हे डायरेक्ट नाही भागता आलं तर 25 ने भागा. 25 हा 5 125, 25 चोक 100. हे 100 खुडले आणि त्या जागेवर 4 लिहिला आणि हे पुढचे 4 शून्य त्या 4च्या पुढे लिहिले तर किती होतील 40,000. अजून आपल्याला याला 5 ने भागायचंय. मग इथं 5 राहिलेत, इथं 40,000 राहिलेत. मग 5 1 5 5 8 40. हा आता इथला 40 खोडला, आता पुढं किती शून्य राहिले 3. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं 18. हा 18 कोणाचा पगार आला, हा वेदिकाचा. हा माहिती नव्हता म्हणून आपण याचा मग इथं आला तिचा किती आहे पगार 8,000 आहे. हे आपण उत्तर काढले. मग आता तुम्हाला काय माहिती आहे की वेदिकाचा जर 8,000 आहे तर पुन्हा वेदिकाच्या आणि आशियाच्या मालकाचा वेतनाचा संबंध दिलेला आहे. काय, वेदिकाच्या मासिक वेतनाच्या रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. म्हणजे आशियाची
ही जी रक्कम आहे ही 8,000 ही कुणाच्या रकमेच्या दुप्पट आहे? आशियाच्या रकमेच्या दुप्पट आहे. मग वेदिकाचा जर 8,000 असेल तर आशियाचा पगार काय असणार आहे? तर आशियाचा या ठिकाणी पगार असणार आहे. पहा ही आशिया आहे 4,000, हिचा पगार किती असेल? 4,000. आणि हिचा सविताचा पगार किती आहे? 10,000. दोघींच्या फरकात पगारातला फरक विचारला आहे. 10,000तून 4,000 गेले, या ठिकाणी फरक किती आहे? मग 6,000. 6,000 आपल्या कुठल्या ऑप्शनमध्ये आहे का? तर 1 नंबरच्याच ऑप्शनमध्ये असणारं उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरा पुढचा 102 क्रमांकाचा प्रश्न पाहतोय. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरवले, पण प्रत्यक्षात वाटताना काय केलं की 24 वाटल्या. वाटायचे होते 18 पण वाटताना वाटल्या 24. तेव्हा 150 वह्या कमी पडल्या. मग काय झालं? मग हे 150 वह्या ह्या एक्स्ट्रा गेल्या ना. एक्स्ट्रा गेल्या कशा? किती मुलांना गेल्या मग त्या? तर तुम्हाला विचारले मुलांची संख्या सांगा. तर किती मुलांना गेल्या? एका मुलाला 6 वह्या गेल्या. मग ह्या 150ला काय करावं लागेल? आपल्याला 6 ने भागावं लागेल. याला 6 ने भागला आपण. मग 6 ने 150ला डायरेक्ट भाग जातोय का? बघा बरं. 6 दुने 12 उरले किती? 3 आणि 6 पंचे 30. मग 6 पंचे 30 या ठिकाणी उत्तर आलं 25. टोटल मुलं किती? 25. हे 25 मुलांना काय केले होते? ते जास्त वाटलेल्या होत्या. अशा पद्धतीने आपल्याला 25 हे उत्तर मिळालं. आता पुढचा प्रश्न आहे पहा. शेजारच्या आकृतीत चौकोनांची संख्या काढा. काही मुलांनी पहा चौकोनाची पण आपण व्हिडिओ बनवले होते, पण अशी सेम टू सेम आकृती पडणार आहे का? सेम टू सेम कधीच पडणार नाही. तुम्हाला कन्सेप्ट शिकवल्या जातात. पहा आता जर मी या ठिकाणी जर हा तुम्ही नीट असणारा चौकोन पाहिला तर तुम्हाला इथं पहा हा चौकोनाच्या कोणत्या प्रकारात आहे? तो कोणत्या प्रकारात येतोय? एकदम मी लाल अक्षरात काढतोय. तो कोणत्या प्रकारात येतो? हा समांतरभुज या ठिकाणी चौकोन मिळाला. मग आता सध्या जर समांतरभुज चौकोन मोजला तर किती चौकोन भरता येईल? एकच. पण जर मी याला एक रेषा मारली, अशी रेषा मारली जशी इथं मारलेली पहा. आता इथं एक रेषा मारल्यामुळे याची संख्या तयार किती झाले पहा. मग इथं बघा हा एक चौकोन आणि हा दुसरा चौकोन आणि संपूर्ण मोठा एक 3 चौकोन. म्हणजे आपल्याला संख्या मिळाली किती? मिळाली 3. संख्या किती मिळाली? किती? एक रेषा मारल्याने 3 झाली संख्या चौकोनाची. बरं आता दुसरी रेषा मारल्यावर काय फरक पडतो पहा. इथं दुसरी एक रेषा मारली, इथं काय झालं? दुसरी एक रेषा मारली. आता या दुसरी रेषा मारल्यावर बघा आता ही जर दुसरी रेषा मारली तर होतंय काय पहा. असा हा एक वाढतोय. बरोबर बरोबर हा एक वाढतो. पुन्हा या दोन्हींचा मिळून आपण मोजलेला आहे, सॉरी हा मोजलेला आहे. हा एक वाढतो आणि ह्या दोन्हींचा मिळून एक वाढतो. असे किती वाढताय तिथं? 2. म्हणजे हा एक छोटा वाढला आणि असा ह्या दोन्हींचा मिळून एक वाढला, म्हणजे अजून संख्या वाढली. मग संख्या किती भरली? 5. आता किती भरती? 5. बर आता आपण 2 रेषा मारल्या, अजून एकच रेषा मारायची राहिली, कोणतीही काही. मग आता ही जर रेषा मारली तर ही रेषा मारल्यावर काय होतंय? वाढतायत कोणता? हा एक चौकोन वाढतोय इथं. बरोबर एक वाढला. त्याच्यानंतर पुन्हा असा एक वाढला, 2 वाढले. बर 2च का? अजून इथं एक वाढला, 3 वाढले. मग अजून जर याच्यात 3 मिळवले तर संख्या किती होती? 8. मग अशा पद्धतीने या ठिकाणी 8 हे उत्तर आलेलं आहे, ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? आता 56 वस्तू आहेत. मग आता काय करणार तुम्ही? 56च वाटायच्यात ना. किती प्रकार वाटता येतील? 56चे 56 एक जणाला लिहून टाकल्या म्हणजे 56 एक 56 आहे का नाही? अशा पण वाटता येतील नाही 56 वस्तू एक जणाला वाटता येतील. बरं 56 2 जणाला वाटायचं झाले तर मग कशा वाटावं लागतील? 56 जर 2 जणाला वाटायच्या झाल्या तर काय होईल? 28 दुने 56. म्हणजे काय करणार आपण? 28 गुणिले 2 बरोबर 56. मग बघा 28 जणांना आपण काय करू शकतो? दोघात एकाला 28 आणि एकाला 28 असे दोघांना देऊ शकतो. बरं अजून आपल्याला कशा वाटता येतील? अजून त्याचे भाग करा बरं. जर इथं पहा 28 आहेत
मग 28च्या ऐवजी 14 दिल्या तर किती जणांना जातील? 4 जणांना जातील, कारण 14 चोक 56. मग या ठिकाणी मी घेतलं 14. 14 गुणिले 4, 14 चोक 56. अशा पण वाटतंय ते. बरं, आता अजून पण त्याची आपण निम्मी केली. इकडे बघा, मी 28 56चे निम्मे केले 28, 28चे निम्मे केले 14, 14चे अजून निम्मे केले किती होतील? 7. आणि इकडे काय केलंय मी? इकडे दुप्पट करीत चाललोय. पहा, 1चे दुप्पट, 2 2चे दुप्पट, 4 4च्या दुप्पट 8, 7 8 56. अशा पण आपण वाटून देऊ शकतोय. तर आपल्याला इथं मेथड पाहिजे होत्या, किती प्रकारे वाटता येतील. मग बघा, 7 वस्तू 8 जणाला वाटल्या, 7 वस्तू 8 जणाला वाटल्या तरी 56 होतात. आणि 8 वस्तू 7 जणाला वाटल्या तरी 56 होतात. ओके, होय का नाही? म्हणजे आता जसं ह्या 4 प्रकारे, म्हणजे 1 जणाला इथं तुम्ही 56 वस्तू देऊ शकत होते, पुन्हा इथं 2 जणांना तुम्ही 28 वस्तू देऊ शकत होते. तशाच पद्धतीने इकडच्या बाजूच्या अशा 4, इकडच्या बाजूच्या अशा 4, 4 आणि 4 किती झाल्या? 8. 8 प्रकारे वाटू शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर 56 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातोय, मग कोणकोणत्या संख्येच्या पटीमध्ये 56 येते पाहायचं होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर 1च्या पटीमध्ये 56 आहेतच. म्हणजे 56ला 1ने 56ला भाग जातो, 2ने पण जातो, त्याच्यानंतर 4ने पण जातो, दुसऱ्याने कोणत्याने मधल्या संख्येने जातच नाही ना, कारण त्याचे भागच पडत नाहीत तसे बघितले आपण. 8ने पण जातो. मग ह्या झाल्या 4 संख्या. त्याच्यानंतर पुन्हा 7ने पण भाग जातो, त्याच्यानंतर 14ने पण जातो, 28ने जातो, 56ने जातो. म्हणून मग अशा ह्या 8 संख्या आहेत की ज्यांनी भाग जातो. म्हणून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 8. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? आता 2 अंकी संख्या, आपण हे तर एवढे सोपे सोपे उदाहरणं आहेत, एवढ्या इझिली आपण पाहिलेत. तर आपल्याला हे सुद्धा पाठ पण आहे, 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. आता समसंख्यांची बेरीज किती आहे? 2550. ही समसंख्यांची बेरीज आहे 100 पर्यंतच्या. विषम संख्यांची बेरीज किती आहे? विषम संख्यांची बेरीज आहे 2500. पाठ आहे, सगळ्या मुलांच्या पाठ आहे. मग जरी पाठ नसतं तर हे 2550 आपण समची संख्या कशी काढली असती? तर 5 समसंख्या असू द्या, विषम संख्या असू द्या, क्रमवार नैसर्गिक संख्या असू द्या, कोणत्याही संख्यांची बेरीज काढायची झालं तर बेरीज कशी काढली जाते? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 यांनी काय मिळतं? सरासरी मिळते. मग यांनी सरासरी काढायची. आणि एकूण संख्या, त्याला एकूण संख्येने गुणलं की तुम्हाला ते एकूण संख्यांची बेरीज या ठिकाणी निघत असते. मग आता इथं पहिली समसंख्या काय? 2 अधिक शेवटची समसंख्या किती आहे? 100. 100 पर्यंत हे 2550 कसे काढले हे सांगतोय मी तुम्हाला. आणि जर तुम्हाला हे माहितीच असलं, याला भागिले किती? 2. मग यांनी काय होणार आहे? 100 अधिक 2 किती झाले? 102. 102ला जर 2ने भागलं तर उत्तर किती येणार आहे? 51. यांनी काय निघलं? 51 यांची सरासरी आहे थोडक्यात. काय तर गुणिले सरासरीला एकूण संख्येने गुणलं की काय होत असतं? म्हणजे बघा, सरासरीला एकूण संख्येने गुणल्यावर बेरीज निघत असते. आता उदाहरणार्थ मी 2 3 आणि 4 या संख्या घेतल्या, तर यांची सरासरी काय आहे? 3 आहे. संख्या किती आता? 3 येतात. मग यांच्या सरासरीला जर का त्या संख्यांच्या संख्येने गुणलं, मग 3 गुणिले 3, 3 त्रिक किती? 9. मग या ठिकाणी पहा, यांची बेरीज जर करायची झाली तर बेरीज किती असते? 9. आहे का नाही? काय केलं? सरासरीला या ठिकाणी मी जेवढ्या काय संख्या आहेत तेवढ्याने गुणलं, म्हणून हे उत्तर आलं. मग आपल्याला त्याच पद्धतीने काढायचं आहे. हे तुम्हाला कन्सेप्ट सांगत होतो मी सोप्या पद्धतीने. इथं उत्तर आलं होतं 51 पा. आणि इथं टोटल 100 पर्यंत किती संख्या असतात? 50. मग 50 गुणिले 51 केलं की तुम्हाला हे उत्तर आलंय 2550. कसं आलं? हा 0 0 लिहून घेतला, 5 1 5 आणि 5 5 25 असं मांडलं की 2550 येतात. आता पहा, 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 50 ह्या काय? आता विषम संख्या आहेत, 50 समसंख्या आहेत. परंतु तुम्हाला इथं सांगितलंय 2 अंकी. तुम्हाला तसलं 100 आणि बिंबर नाही सांगितलं. मग 2 अंकी संख्येची सुरुवात कुठून होते? 10 पासून. आणि सगळ्यात शेवट 2 अंकी संख्या सगळ्यात शेवट काय असते? 99. पण तुम्हाला काय विचारलंय? सम. मग सम काय असणार आहे? 98.
सम काय 98. म्हणजे तुम्हाला 10 पासून तर 98 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. मग आता इकडे बघा 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज येते एवढी. मग या 100 मध्ये याच्यात 100 धरलाय का आपण? नाही, 98 पर्यंतच घेतलाय. म्हणजे हा 100 एक सोडून दिलाय. आणि या 10 पर्यंतच्या समसंख्या एक सोडून दिल्यात. म्हणजे कोणकोणत्या सोडल्या? 2 सोडला, 4 सोडला, 6 सोडला, 8 सोडला, एवढ्याच संख्या सोडल्या. मग हे 2 आणि 4 झाले 6, हे 6 आणि 6 झाले 12, 12 आणि 8 झाले 20. मग हे 20 आणि हे 100 असे मिळून किती? 120. जर आपण याच्यातून वजा केले, कशातून? या 2550 मधून. तर कारण ही 2550 ही एक सगळ्या 2 पासून 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे. मग यातला आपण हा 100 कट केला आणि ह्या 2 अंकी संख्या नाहीत म्हणून एवढे एक कट केले. एवढ्यांची बेरीज होती 120. 120 जर याच्यातून आपण वजा केले तर आपल्याला या ठिकाणी 1120 झालंय. इथे आपण 120 वजा करतोय. शून्यातून 0, 5तून 2 गेला, खाली राहिला 3. बर, या 5तून 1 गेला, खाली राहिला 4. 2 म्हणजे या ठिकाणी किती? 2430. 2430 या ठिकाणी कुठं दिसतंय? तर आपल्याला चौथ्या ऑप्शनमध्ये दिसतंय. अशा पद्धतीने आपण 90 पासून 105 पर्यंतची गणितावरची असणारी प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून आपण इथंच थांबूयात. यानंतर मी पुन्हा दुसऱ्या भागामध्ये उरलेली जी प्रश्नपत्रिका आहे ती एक्सप्लेन या ठिकाणी करणार आहे. तुर्तास तिथंच थांबूयात. धन्यवाद.